6th स्टँडर्ड मॅथ एक्झाम रायटिंग टेस्ट. बघा, सॉल्व द पहिला जो क्वेश्चन आहे, राईट द प्राईज ऑफ टेलिव्हिजन इन द वर्ड. जो दिलेला आहे तो अक्षरात लिहायचा आहे. 7,999 मग 7,999 रुपीज. त्यातलंच बी क्वेश्चन दिलेला आहे इथे. छोटी आणि मोठी संख्या कोणती? दॅन ऑर लेस दॅन, ग्रेटेस्ट दॅन अँड लेस दॅन. मग याच्यामध्ये मोठी आणि छोटी संख्या कोणती, त्याच्यावरती ती फुली करायची आहे. कम्पेअर द फॉलोइंग नंबर युजिंग ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन साईन. ॲडिशन बघा, 6,790 प्लस 978, 8,225, 652 त्याचं सबट्रॅक्शन केलेलं आहे. अशा प्रकारे आपण सिक्स स्टँडर्डची क्वेश्चन पेपर अपलोड करत आहोत. त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, याचा सराव करा, याची प्रॅक्टिस करा आणि पेपर छान प्रकारे सॉल्व करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, म्हणजे तुम्हाला अजून पुढे एज्युकेशनचे व्हिडिओ, पुढचे एक्झामचे पेपर बघायला भेटतील. कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला कोणते काय क्वेरी आहे, त्याच्यावरती सगळ्यांमध्ये व्हिडिओ टाकला जाईल. बघा, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन ई आणि एफमध्ये पण केलेलं आहे. आता इथे डिवायडेशन हा मी फक्त आन्सर दिलेले, तुम्ही पूर्ण सॉल्व करायचं आणि मग तिथे 62 आन्सर आलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचं. मल्टिप्लिकेशन पण व्यवस्थित मांडणी करायची आणि मग व्यवस्थित सॉल्व करायचं. प्रॅक्टिस करा पेपरसाठी, पेपर व्यवस्थित सॉल्व करा, सराव करा पेपरचा आणि ह्या क्वेश्चनचा याच्याच अनुसार पेपर येईल. हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. एवढ्या मेहनतीने मी व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, अजून लाईक करत नाही आहे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. बी प्रश्न दिलेला आहे. बघा, इथे क्वेश्चन आहे, देअर आर 72 रोज अँड 48 गोल्डन जॅम प्लांट्स इन द नर्सरी. द नंबर ऑफ जास्मिन प्लांट इज 8 लेस दॅन अँड नंबर ऑफ गोल्डन प्लांट्स. बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित सॉल्व केलेलं आहे. एकूण किती प्लांट्स आहे? 48 आहे. जास्मिन प्लांट किती? 8 आहे. मग 48 - 8 केला तर 40, म्हणजे रोज प्लांट किती आले? मग 72 आहे. रोज प्लांट किती आहे? 72 आहे. व्यवस्थित प्रश्न बघा, त्याचा व्यवस्थित प्रॅक्टिस करा, अभ्यास करा व्यवस्थित छानपैकी. पण पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला पेपर समजेल. तुम्ही अर्धवट बघता आणि बोलता की कमेंटमध्ये सांगता की हा पेपर आला नाही. तुम्ही आपला पण मॅथ म्हणजे एकदम सोपा पेपर असतो, त्याच्या हा प्रश्न आहे म्हणजे या प्रश्नाचा जर दुसरा प्रश्न तुम्हाला अनुसरून आला तरी तुम्ही तो प्रश्न आपोआप सॉल्व करू शकतात. इथे 7वा प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द टेबल युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस, प्रॉफिट, हाऊ मेनी रुपीज. मग कॉस्ट प्राईस किती, सेलिंग प्राईस किती आहे, आता आपण ते बघणार आहोत. इथे चार्ट दिलेला आहे तुम्हाला. 7 क्वेश्चन मधला बी आहे, युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड वर्ड प्रॉब्लेम अँड प्रॉफिट पर्सेंट इन लॉस पर्सेंटेज अँड सॉल्व द प्रॉब्लेम. कॉस्ट प्राईस 25,000, ट्रान्सपोर्ट चार्जेस 2,100, त्यातला 4,700, सेलिंग प्राईस 33,000. कॉस्ट प्राईस, ट्रान्सपोर्ट चार्जेस अशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे. व्यवस्थित बघून घ्या, एकदम सोप्या पद्धतीने मध्ये सॉल्व करायचे आहे. उदाहरण क्वेश्चन पहिले समजून घ्यायचा, क्वेश्चन समजला की तुम्हाला प्रश्न व्यवस्थित सॉल्व करता येतो. पहिले क्वेश्चन व्यवस्थित समजून घेत चला. टोटल कॉस्ट प्राईस टाकलेली आहे पूर्णपणे आणि मग त्याची सगळ्यांची प्लस केलं तर 31,900 असं आन्सर आलं. मग सेलिंग प्राईस किती आहे? 3,000. प्रॉफिट किती आहे? 33,000 मायनस 31,800. मग त्यातनं मायनस केलं तर 1,200. प्रॉफिट 1,200 यांचं मल्टिप्लाय करा 3.77 आपलं प्रॉफिट आलं. क्वेश्चन 8 बघा, क्वेश्चन 8 पण व्यवस्थित पद्धतीने मी सॉल्व करून दिलेला आहे, एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व केलेला आहे.
एवढ्या मेहनतीने मी व्हिडिओ अपलोड करते, पण तरी तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. असं करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हणजे तुमचं प्रतिसाद असला तर मी अजून तुम्हाला छान छान व्हिडिओ अपलोड कराल आणि एक्झामचे पण पेपर व्यवस्थित अपलोड कराल. आता आपण क्वेश्चन 9 बघतोय. ऑब्झर्व द PQR. यस राईट दॅन करेक्ट आन्सर इन द बॉक्स. ऑपोजिट साईड अँगल म्हणजे डायग्रॅमवरनं तुम्हाला त्यातले अँगल लिहायचे आहे. कोन SPQR, ॲडजेस अँगल इन PQR अँड SPQR अँड QRS. एकदम सोपं आहे. ही जी डायग्रॅम आहे त्या डायग्रॅमवरनं तुम्ही त्याचे ऑपोजिट अँगल शोधायचे आणि त्याचा बॉक्स असेल खाली त्या बॉक्समध्ये तुम्ही व्यवस्थित त्याचे आन्सर लिहायचे आहे. जसं तुम्ही मला मराठीच्या पेपरला प्रतिसाद दिला तुमचा, तसंच तुम्ही मॅथच्या पेपरचा चांगलाच असा अभ्यास करा. म्हणजे मला तुमचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला तर मी अजून तुम्हाला चांगले व्हिडिओ अपलोड करेल. आता आपण क्वेश्चन 10 बघतोय. ड्रॉ द लाईन स्टेटमेंट LMN लेंथ 4.5 सेंटीमीटर अँड द बिसाईड इन विथ द हेल्प ऑफ कंपास अँड स्केल. बघा त्याचा आन्सर मी पूर्णपणे व्यवस्थित मेन्शन केलेला आहे. ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित सॉल्व करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, एक लाईक करायचे तुम्हाला फक्त. आणि व्यवस्थित पेपर लिहा, पेपर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि मी 6th स्टँडर्डचा मराठी माध्यमिक मुलांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता इंग्लिश सेमीच्या पण मुलांचा व्हिडिओ अपलोड करत आहे.